डोळ्यांसमोर एक भयंकर ऑफिस आणा. दोन खतरनाक बॉस एकमेकांच्या जीवावर उठलेत. त्यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे आणि तिथे काम करणाऱ्या सामान्य माणसांना जबरदस्तीने कोणा एकाची बाजू घ्यायला सांगितली जातीये. हा एक मृत्यूचा सापळा आहे. एकाची बाजू घेतली की दुसऱ्याशी कायमची दुश्मनी. जो बॉस हरेल त्याच्यासोबत एका सामान्य कर्मचाऱ्याचं करिअरही कायमचं संपणार. मग अशा विषारी जगात टिकून कसे राहायचं? इथे एक अत्यंत डार्क प्रश्न उभा राहतो. अशा जागी काय बनायला हवं? सगळ्यांना नाचवणारा मालक की दुसऱ्याच्या इशाऱ्यावर मरणारा प्याद? इथूनच समोर येतं एक अत्यंत गुप्त रहस्य. जगातले टॉप 1% लोक जिवंत राहण्यासाठी हेच रहस्य वापरतात. हा आहे नियम क्रमांक 20. कोणालाही शब्द देऊ नका. कोणत्याही गटाला उघड पाठिंबा देण्याची चूक कधीच करायची नाही. याचा सरळ आणि सोपा अर्थ काय? कोणाचीही बाजू घ्यायची नाही. जेव्हा एखाद्याला वचन दिलं जातं तेव्हा आपण एका अर्थाने त्याचे गुलाम बनतो. आपली ताकद तिथेच संपते. पण जर आपण कोणाचीच बाजू घेतली नाही तर पूर्ण कंट्रोल आपल्याच हातात राहतो. या जगात फक्त 2 प्रकारची माणसं आहेत. पहिला तो मूर्ख, जो दुसऱ्यांच्या भांडणात उडी मारतो, एकाची बाजू घेतो आणि स्वतःला संपवतो. आणि दुसरा तो मालक, जो शांत राहून स्वतःचं स्वातंत्र्य जपतो. दुसऱ्यांच्या युद्धात पडणारा नेहमी मूर्खच असतो. इतिहासातल्या सर्वात शक्तिशाली लोकांनी हाच खतरनाक खेळ खेळला. इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथम, अमेरिकेचा राजकारणी हेनरी किसिंजर आणि इटलीची राजकन्या इझाबेला डेस्टेन, हे 3 महान खेळाडू यांनी हा गुप्त नियम वापरला आणि ते जिंकले. राणी एलिझाबेथ प्रथमचा खेळ बघा. ती आयुष्यभर कुमारिका राहिली. तिने लग्न केलंच नाही. स्पेनचा राजा आणि स्वीडनचा राजपुत्र तिच्याशी लग्न करण्यासाठी भीक मागत होते. तिने दोघांनाही फक्त आशेवर ठेवलं, कोणालाच होकार दिला नाही. परिणाम, सर्व सत्ता फक्त तिच्याच हातात राहिली. 1968ची अमेरिकेची निवडणूक. हेनरी किसिंजरने इथे एक अत्यंत हुशार आणि खतरनाक खेळ खेळला. त्याने निक्सन आणि हम्फ्रे या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना गुप्त माहिती पुरवली. दोघांनाही वाटलं की तो त्यांच्या बाजूने आहे. निवडणूक कोणीही जिंकलं असतं तरी किसिंजरला सर्वात मोठं पद मिळणार हे पक्क होतं. इटलीची राजकन्या इझाबेला डेस्टेन. तिचं छोटंसं राज्य फ्रान्स, वेनिस आणि रोमच्या भयंकर युद्धात अडकलं होतं. पण तिने कोणालाही पाठिंबा दिला नाही. तिने सर्वांना एकमेकांशी लढू दिलं. ती पूर्णपणे वेगळी राहिली आणि स्वतःचं राज्य सुरक्षित ठेवलं. एक जुनी आणि डार्क भारतीय दंतकथा यामागचं सत्य सांगते. जंगलात घारी आणि कावळ्यांना एक मेलेला प्राणी मिळतो. आता अर्धा भाग कोणाचा यावरून त्यांच्यात भीषण युद्ध सुरू होतं आणि तिथेच एक कोल्हा हे सगळं शांतपणे पाहत बसलेला असतो. घारी आणि कावळे एकमेकांना मारून संपवतात. सगळं युद्ध थांबतं. मग तो शांत बसलेला कोल्हा हळूच पुढे येतो आणि त्या सगळ्या मेलेल्या पक्ष्यांना आरामात खाऊन टाकतो. तो कोल्हा फक्त वाट पाहतो आणि तोच खरा जिंकतो. यातून मिळणारा धडा खूप क्रूर आहे. तो कोल्हा सांगतो, बलाढ्य लोकांच्या भांडणात नेहमी शांत बसणाऱ्याचाच फायदा होतो. जेव्हा 2 मोठे गट भांडतात तेव्हा बाजू न घेणारा आणि शांतपणे वाट पाहणाराच खरा विजेता ठरतो. पण थांबा, इथे एक भयंकर मोठा धोका आहे. हा खेळ खेळताना अतिशहाणपणा करू नका. जर अनेकांमध्ये खूप जास्त लावालाव्या केल्या तर लोकांना हा गेम समजतो. मग ते सगळे एकत्र येतात आणि असा खेळ खेळणाऱ्याला कायमचं नष्ट करतात. मग सर्वात महत्त्वाचा नियम काय? बाहेरून सगळ्यांशी गोड बोला, सर्वांशी मैत्री ठेवा, पण आतून कोणावरही अजिबात विश्वास ठेवू नका. स्वतःचं मन आणि स्वतःचं स्वातंत्र्य हे फक्त आणि फक्त स्वतःच्याच हातात ठेवा. आता एका गोष्टीचा गंभीर विचार करण्याची वेळ आलीय. उद्या सकाळी जेव्हा पुन्हा त्या विषारी आणि भयानक ऑफिसमध्ये पाऊल पडेल तेव्हा तिथे मालक कोण असेल आणि गुलाम कोण असेल?